नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून लखपती दीदी योजना या योजनेसाठी अर्ज कसं करायचं आणि पात्रता काय असेल आणि वय मर्यादा काय असेल आणि फॉर्म कसे भरायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला स्किप करू नका. A to Z प्रोसेस तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत. लखपती दीदी योजना काय आहेत आणि ही केंद्र सरकारची योजना आहेत. ते या योजनेद्वारे आपण अर्ज करून किती पैसे मिळवू शकतात, त्याचं पात्रता काय असेल, वय मर्यादा काय असेल आणि फॉर्म कसे भरायचे तेही सर्व सविस्तर बघायचं आहे. महिलांसाठी आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी यासाठी केंद्र सरकारची योजना आहेत. या योजनेमध्ये लखपती दीदी योजना ही एक योजना आहे जी भारतातील ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राबवली जाते. ही योजना मुख्य महिला स्वयंसहायता गटांना सेल्फ हेल्प ग्रुप प्रोत्साहन देण्यासाठी तयार केली गेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांना लखपती बनण्यासाठी विविध प्रकारचे आर्थिक आणि कौशल्य विकास सहाय्य दिले जाते. मुख्य उद्दिष्ट काय असेल तर बघा, मुख्य उद्दिष्ट आहे आर्थिक स्वावलंबन. आर्थिक स्वावलंबन काय असेल बघा, ग्रामीण महिलांना आर्थिक दृष्टिकोनातून सशक्त करणे. दुसरा मुद्दा आहे उद्योग आणि व्यवसाय. महिलांना छोटे उद्योग, व्यवसाय किंवा कृषी आधारित उपक्रम सुरू करण्यासाठी मदत करते. तिसरा मुद्दा आहे आर्थिक साक्षरता. आर्थिक साक्षरता काय असेल, महिलांना बँकिंग, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाचे शिक्षण देणे. चौथा मुद्दा आहे उत्पन्न वाढवणे. उत्पन्न वाढवणे बघा, महिलांना एका ठराविक कालावधीत वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा त्याहून अधिक करण्यास प्रोत्साहित करणे या योजनेचं उद्दिष्ट असेल. योजनेची कशी कार्य करते, ही योजना कोणत्या पद्धतीने कार्य करते ते आपल्याला बघायचं. अर्ज कसे करायचं तेही आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ही लखपती दीदी योजनेबद्दल आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघतोय. तर बघा, या ठिकाणी योजना कशी कार्य करते. पहिला मुद्दा आहे महिला व स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून एकत्र आणले जाते. दुसरा आहे मुद्दा त्यांना कर्ज, अनुदान किंवा आर्थिक सहाय्य दिले जाते. तिसरा मुद्दा आहे कौशल्य प्रशिक्षण, मार्केटिंग आणि उत्पादन निर्मितीबाबत मदत दिली जाते. चौथा मुद्दा आहे महिलांना शेती, दुग्धव्यवसाय, हस्तकला, लघुउद्योग यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. कोण राबवते हे तर बघा, कोण राबवते ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आले. ही योजना अनेक राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पातळीवर राबवली जाते. ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ही हमी योजना NRLM किंवा तत्सम उपक्रमाशी संलग्न असते. आता अर्ज कसे करायचं तर बघा, लाभ कोण घेऊ शकतो या योजनेचा. ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटाचे सदस्य आणि अल्पउत्पन्न गटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महत्त्व आहे ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न, आर्थिक विषमता कमी करणे, महिलांचे सामर्थ्य आणि नेतृत्व गुण वाढवणे. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर संबंधित स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही विचारू शकता. लखपती दीदी अर्ज कसा करावा तर आपल्याला अर्ज कसे करायचं तर बघा, लखपती दीदी योजना ही ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल तर बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया आहे स्वयंसहायता गटातील सामील व्हा. लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी स्थानिक स्वयंसहायता गटात सेल्फ हेल्प ग्रुप SHG सदस्य व्हावे. हे गट महिलांना एकत्र येऊन आर्थिक उपक्रम राबवण्यात प्रोत्साहित करतात. दुसरा मुद्दा आहे स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधा. अर्ज करण्यासाठी आपल्या गावातील अंगणवाडी केंद्र किंवा महिला व बालविकास विभाग कार्यालय किंवा पंचायत कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. तिथे तुम्हाला अर्ज फॉर्म आणि आवश्यक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे.
तर बघा, तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर कोणत्या डिपार्टमेंटला तुम्हाला भेट द्यायचे आहे, तर अंगणवाडी केंद्र असेल किंवा महिला बालविकास विभाग असेल किंवा कार्यालय किंवा पंचायत कार्यालयाशी संपर्क साधून तुम्ही ॲप्लिकेशन आणि आवश्यक माहिती आणखी तुम्ही घेऊ शकतात. अर्ज कसं करायचं? अर्ज फॉर्म भरा. अर्ज कसं भरायचं? तर बघा, अर्ज भरण्यासाठी आपल्याला प्रोसेस असेल. अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित कार्यालयात जमा करायचं आहे. बघा, ॲप्लिकेशन तुम्हाला ऑफलाईन कसं भरायचं तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेत. ऑफलाईन ॲप्लिकेशन भरून कोणकोणते कागदपत्रे जोडायचं? तर बघा, पहचान प्रमाणपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र जोडायचं आहे. दुसरं आहे पत्ता प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी पुरावा असे, जसे की रेशन कार्ड किंवा वीज बिल इत्यादी एक डॉक्युमेंट तुम्ही जोडू शकता. तिसरा आहे उत्पन्न प्रमाणपत्र. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी असल्यास प्रमाणपत्र जोडायचं आहे. बघा, तुमचं इन्कम सर्टिफिकेट जोडायचं. या ठिकाणी 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही पात्र नसाल, कमी असेल तेव्हा तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. वय प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं. 18 ते 50 वर्षे दरम्यान असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. आणि स्वयंसहायता प्रमाणपत्र, सदस्य दर्शवणारे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. व स्वयंसहायता गटामध्ये तुम्ही सामील असेल आणि सदस्य असेल किंवा ते प्रमाणपत्र तुम्हाला या ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे. आता पात्रता निष्कर्ष काय असेल? तर पात्रता निष्कर्ष आहेत. अर्जदार महिला असावी. बघा, फक्त महिलांसाठी ही योजना आहे, लखपती दीदी योजना. तर अर्जदार ही महिला असावी. वयाची अट असेल 18 ते 50 वर्षे दरम्यान नसावे. तिसरं आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त नसावे. 3 लाखापेक्षा आतमध्ये असले तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसावा. बघा, तुमच्या घरामध्ये कोणी एखादा शासकीय नोकरदार असेल, नोकरी असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. महत्त्वाची सूचना आहे, लखपती दीदी योजनेची अंमलबजावणी विविध राज्यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार भिन्न असू शकते. त्यामुळे आपल्या राज्यातील किंवा जिल्ह्यातील संबंधित विभागाशी संपर्क साधून अधिकृत माहिती आणि अर्ज प्रक्रियेची पुष्टी करणे आवश्यक आहे. महत्त्वाची सूचना आहे, लखपती दीदी योजनेची अंमलबजावणी विविध राज्यामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार भिन्न असू शकते. त्यामुळे आपल्या राज्यातील किंवा जिल्ह्यातील संबंधित विभागाशी संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपण आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाशी कार्यालयाशी संपर्क साधायचे आणि त्या ठिकाणी अधिकृत माहिती तुम्ही मिळवू शकतात किंवा सरकारी वेबसाईटची पाहणी करू शकतात आणि लखपती दीदी योजनेबद्दल सविस्तर आणखी तुम्ही माहिती घेऊ शकतात. ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे भरायचं लखपती दीदीचं तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस दाखवणार आहेत आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF सुद्धा त्या ठिकाणी दिली जाणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.